तर मित्रांनो, आजचा पहिला दिवस माझ्या पोल्ट्री फार्मचा माझ्या फार्मवर बॅच आली आहे. चिक्स आली आहे हैदराबादवरून. आज सकाळी सकाळी येऊन पोहोचले. तर आता त्यांच्यासाठी आता सेकंड टाईमचं पाणी मांडणं चालू केलं आहे. काल रात्री उशिरा पोचले, त्याच्यामुळे ते सायंकाळी भरलेलं पाणी तेच कामात आलं आतापर्यंत. पण आता चेंज करून राहिलो आहे. तर आजचं जे औषध आहे ते काल जे दिलं तेच रिपीट देत आहे. AD3C आणि प्रोबायोटिक. डे 1मध्ये हेच चालवावं असं माझं मत आहे. कारण पक्ष्यांमध्ये जे इंटेस्टाईन आहे, जे बॅड बॅक्टेरिया तिथे आपलं घर करू नये किंवा तिथे प्रादुर्भाव होऊ नये, त्या जागी गुड बॅक्टेरिया तिथं पनपला पाहिजे इंटेस्टाईनमध्ये. त्यासाठी प्रोबायोटिक देऊन राहिलो. म्हणजे आपलं AD3C विटॅमिन्स जे आहे ते डे 1ला जर दिलं तर बरं राहते. कारण फीडमधून प्रॉपरली मिळेल की नाही मिळेल याचा काही गॅरंटी नाही राहत. तर लहान पक्ष्यांना ते आवश्यक असते. तर ते पण देत आहो. तर चला मग तुम्हाला दाखवतोय आज पक्षी कसे काय आहे ते. तर हे आमचे कर्मचारी पाणी भरून नेत आहे. तर अशा पद्धतीनं आमचं नियोजन कसं काय आहे ते सांगाल. तर पक्षी सध्या हवा जास्त चालू आहे त्याच्यामुळे थोडे बसले. आता दिवसभर खेळतच होते, आता पण खेळतच आहे. आणि ते पडदे आतमधले पूर्ण उघडले होते, तर हवेमुळे थोडं वाटते. हे आमचे कर्मचारी पाणी रिकामे झालेले भांडे घेऊन जात आहे आणि नव्याने फ्रेश पाणी देणं चालू करायचं आहे. तर